तर मित्रांनो, रस घ्यायला थांबलो होतो रसवंतीवर. आणि कॅमेरा मी बंद केला होता, थोडा गरम झाला होता. तर पाठीमागलचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ एकत्र करेन एडिटिंगमध्ये, नाहीतर सेपरेट टाकीन पार्ट 2 म्हणून. असं ब्रेकर आलेलं आहे, ब्रेकर. आणि बंद झाला कॅमेरा, तर आवाज वगैरे पण चेक केला मी, बरोबर येतो का नाही. तर आवाज व्यवस्थित यायला लागला, पण एक भीती असती. आपण एवढ्या मेहनतीनं व्हिडिओ काढायलो आणि आवाज नाही आला तर मग पूर्ण मेहनत वाया जाते. त्याच्याने चेक करावं लागतं एक 10-15, म्हणजे एकदा कॅमेरा आणि माईकवरती भरोसा बसूपर्यंत एकदा भरोसा बसला की मग ठीक आहे. अर्धा तास 1 तास आपण सहजपणे व्हिडिओ काढू शकतो, म्हणजे शूट करू शकतो. ब्रेकर खूप मोठाले बनवेल इकडं, गाव असल्यामुळं जनावरं जातात ना. ट्रकवाले हे ते 4 व्हीलरवाले तर स्पीडमध्ये असतात, त्याच्यामुळे ब्रेकर आवश्यक आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असे भरपूर व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटन. आणि असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर सपोर्ट करा, कमेंट करा मला तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहिजे. महाराष्ट्रामध्ये खूप प्लॅनिंग केली मी, कुठं जायचं आहे, बघू आता. कुठपर्यंत जाऊ शकतो आपण. अरे 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 अगोदर माझ्याकडं होंडा CB शाईन होती. भरपूर दिवस चालवली मी, 10 वर्ष शाईन गाडी चालवली. त्यावेळेसच मला व्हिडिओ काढायचे होते, पण त्यावेळेस कॅमेरा नव्हता. आणि असं वाटत आहे की एक स्पोर्ट बाईक पाहिजे व्हिडिओ काढण्यासाठी, थोडं चांगलं वाटतं ना स्पोर्ट बाईक असली. तरी पण मी स्पोर्ट बाईक नाही घेतलेली. ही जी बाईक आहे माझ्याकडे ही ॲडव्हेंचर टुरिंग बाईक आहे. स्पोर्ट बाईकचं मला एवढं हे नाही आहे, शौक नाही आहे. स्पोर्ट बाईकवर कम्फर्टेबल नाही बसल्या जात आणि आता असे समोर ठेवून गाडी चालवा लागते. स्कॉर्पियो, ब्लॅक स्कॉर्पियो. हा रोड समोर वेरूळला जातो, वेरूळ लेणी. 107-8 किलोमीटर आहे इथं. मला ॲक्शन कॅमेरा गोप्रो घ्यायचा होता, पण गोप्रोचं बजेट खूप होतं आणि त्याच्यानंतर ते माईक अडॅप्टर वगैरे आणि मग ते भरपूर महाग होत होतं.
गोप्रोला क्लिअरिटी भरपूर आहे, वाईट अँगल पण हा भरपूर येतो आणि व्हिडिओची क्वालिटी एकदम चांगली असते. पण ठीक आहे, सुरुवातीला मी गोकॅमचा कॅमेरा घेतलेला आहे, ॲक्शन कॅमेरा गोकॅम 002. स्टार्टिंगसाठी ठीक आहे, नंतर बघू. 5,000 सबस्क्रायबर झाले आपले तर गोप्रो पण घेऊन टाकू. हा रोड अगोदर भरपूर खराब होता, भरपूर म्हणजे अति खराब होता. या रोडवरती यायचं म्हणलं की कटाळे आले. आत्ता 6 महिने झाले चांगला बनला रोड. 6 महिने पण नसून झाले, 4 महिने झाले. पेट्रोल टाकायचं होतं मला, पण आता पेट्रोल माझ्याकडे कॅश नाही आहे आणि पंपावर फोन पे मारावं लागेल. कार्ड पण नाही आणलं मी सोबत. बघू, जेवढं आहे तेवढ्यामध्ये वापस येईन आपली गाडी. कारण की मी आता 10 ते 15 दिवस अगोदर टाकी फुल गेली होती आणि अजून आहे भरपूर पेट्रोल. म्हणजे जाऊन तर वापस येऊ आपण, मग घरी पोहोचलं तर मग टाकून देईल.